जी बातमी आपण पाहूया तिकडे बीड, केज आणि धारूरमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलाय तर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी आहे। जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर कायम आहे तर बीड जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पाहायला मिळाला। बीडच्या 11 तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झालेली आहे तर बीड तालुक्यातील लिंबा गणेश, माजलगावच्या गंगामसला, केजमधील हनुमंतानी, नांदुरघाट तसंच धारूरमधील मोहखेड आणि अंजनडोह परिसरामध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे। या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तलाव आणि जलसाठे अद्यापही समाधानकारक भरलेले नाहीयेत। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आणखीन एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेकडे लागलेल्या आहेत। यवतमाळच्या अडाण नदीला महापूर आलाय। घाटंजीतल्या कोळी खुर्द, कोळी बुद्रुक परिसरामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं। जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सोयाबीन, कापूस यासह इतर खरीपाच्या पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झालाय। शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील प्रशासनाने केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल या परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर आला। मुक्ताईनगरचं कुंड धरण हे भरलं असून कुर्हा काकोडा येथील नदीला पूर आलाय। नदीकाठावर न जाण्याचं जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे।